खासदार संजय दिना पाटील यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते आणि ती देखील अतिशय धक्कादायक बातमी समोर येते। ज्या वेळेला ठाकरे गट सोडून 6 खासदारांनी बंडखोरी करून शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला, पक्षांतर केला, त्यानंतर जो शिक्कामोर्तब झाला तो म्हणजे गद्दार आणि मतदानकर्त्यांचा जिल्ह्याचा केलेला तो अपमान, त्यांच्यासोबत केलेली गद्दारी असे विधान समोर येऊ लागले आणि शिवसैनिक आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। ज्या त्या जिल्ह्यातून रोष आपल्याला पाहायला मिळाला, प्रतिकात्मक अनेक पावलं उचललेली शिवसैनिकांनी आपल्याला पाहायला मिळाली। परंतु विकासासाठी आम्ही, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सत्तेमध्ये जात आहोत अशी भूमिका, असे स्टेटमेंट सर्व खासदारांनी दिली। परंतु ज्या वेळेला डोक्यावरून पाणी गेलं आणि शिवसैनिकांनी वारंवार केलेले स्टेटमेंट आणि विरोधामध्ये काढलेले मोर्चे, आंदोलने यावर संताप म्हणून खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार बांधवांशी बोलत असताना त्यांची जीभ घसरली आणि पत्रकारांना केलेली शिवीगाळ आणि काय रेकॉर्ड करायचे ते करा आणि अर्वाच्य भाषेमध्ये केलेले शब्दांचा उल्लेख, यामुळे पत्रकार बांधव आक्रमक झाले। पत्रकार बांधवांनी नाराजी व्यक्त करत आज 2 दिवस उलटून गेले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडत गेल्या आणि पत्रकारांविरोधात पत्रकारांवर केलेलं हे संभाषण संजय दिना पाटील यांच्या अंगलट आलं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी देखील संजय दिना पाटील यांची बाजू घेत त्यांचा भाव काय होता, पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता, परंतु त्यांच्या विरोधामध्ये ज्या खालच्या भाषेमध्ये गद्दार असे शब्द उल्लेख करण्यात आले, खालच्या पातळीवर येऊन घरापर्यंत, महिलांपर्यंत येऊन त्यांच्यावर टीका करण्यात आली, त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांच्या तोंडून असे शब्द निघून गेले। त्यांची ती भावना नव्हती असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली होती। परंतु आताच्या क्षणाला खासदार संजय दिना पाटील यांच्याबाबत जी बातमी समोर येते ती अत्यंत धक्कादायक आहे आणि त्यांच्यावर गंभीर आता वक्तव्य करण्यात आलेलं आहे। ते म्हणजे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, जे की लक्ष्मण हाके यांच्या सोबतचे जोडीदार, ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे नवनाथ वाघमारे यांनी जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये आज 2-3 मुद्दे त्यांनी हाताळले। मग ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठीचा लढा असेल किंवा यामध्ये बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये झालेलं प्रकरण असेल, विलास गोलेचे हत्याकांड असेल, यामधील आरोपी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा मुलगा याचं नाव घेण्यासहित त्यावर कारवाई करण्यासहित वक्तव्य नवनाथ वाघमारे यांनी केलं, जे की पुराव्यामध्ये जे सिद्ध होईल ते करण्यासाठी संमती दिलेली बजरंग बाप्पा सोनवणे। उगीच कोणी राजकारण करू नये, जे पोलिसांच्या हाती तपासामध्ये लागेल तशी कारवाई होईल अशी भूमिका स्पष्ट मानणारे खासदार, त्यांच्या मुलाने देखील, सौरभ सोनवणे यांनी देखील व्हिडिओ शेअर करत सांगितलं होतं की माझी 24 तासाची दिनचर्या काय होती, माझा कुठेही संबंध नाही। SP नवनीत कावत यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली होती। खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यात येईल यासाठी स्थापन करून फास्टॅग मध्ये तपास करण्यात येईल असं देखील सांगितलं। विधान भवनात देखील हा विषय छेडला गेला होता। या संपूर्ण घडामोडींवर बोलत असताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी बोलत असताना या संपूर्ण घडामोडींवर चर्चा तर केलीच, परंतु या विषयावर ओबीसी आरक्षणावर बोलत असताना, केस तालुक्यातील हत्याकांडावर बोलत असताना, चर्चा करत असताना संजय दिना पाटील, खासदार संजय दिना पाटील यांच्यावर त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला नवनाथ वाघमारे यांनी खुलं आवाहन केलं संजय दिना पाटील यांना। संजय दिना पाटील यांना अरेकारीची भाषा काय करतो, तुला कुठे यायचं तिथे ये, हाताशी हात कर, तू बोलवशील तिथे मी येतो, मी तुला भेट नाही, पत्रकारांना तू असं कसं काय बोलू शकतो, अशा भाषेमध्ये टीकास्त्र, तिख्या शब्दांमध्ये आज टीकास्त्र नवनाथ वाघमारे यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याबद्दल केलेला आपण पाहतोय आणि तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। खासदार संजय दिना पाटील यांच्याबाबत आलेली आताच्या या क्षणाची ही सर्वात मोठी घडामोड आहे आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वातावरण राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आली आहे, जे की 4था स्तंभ म्हणून पत्रकार बांधवांना ओळखलं जातं। त्याच पत्रकार बांधवांविरोधामध्ये केलेलं ते संभाषण आज संजय दिना पाटील यांना भावलेलं दिसून येतंय। या संपूर्ण घडामोडींबद्दल, या आता पाहिलेल्या आपण बातमीबद्दल, नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या स्टेटमेंटबद्दल, संजय दिना पाटील यांनी पत्रकार बांधवांशी केलेल्या आचरणाबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा। देश दुनियेतील ताजा घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट सोबत।
तोपर्यंत नमस्कार.